आत्ताच वरुण देवता आणि इंद्रराजाशी संपर्क झाला आणि त्यांना आपण विनंती केली की शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो आता शेतकऱ्यांना खाऊ द्या आणि थोडी पावसाला विश्रांती द्या. त्याचप्रमाणे वरुणराजाने आपल्या विनंतीला मान देऊन सांगितलं की मी 24 तारखेपासून तुमच्या छत्रपती संभाजीनगरमधून रजा घेत आहो आणि संभाजीनगरचं बेरं हे बंद करतो आणि महाराष्ट्राच्या खालील जे राज्य आहे त्यांना पुढील 1 महिनाभर पाऊस चालू राहील. हे बेरं तिकडं देऊन टाकतो आणि तिकडल्या भागात मी पाऊस पाडतो. वरुणराजाला आपण विनंती केल्याप्रमाणे वरुणराजा 24 तारखेपासून छत्रपती संभाजीनगरला विश्रांती घेत आहे. आज छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागांना मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज राहील. उद्याकडे तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना तुरळक ठिकाणी पाऊस चालू राहील. 24 तारखेपासून छत्रपती संभाजीनगर व जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात वरुणराजा विश्रांती घेत आहे. पावसाळा संपत आहे. 24 तारखेला मात्र फक्त दक्षिणी महाराष्ट्राचा दक्षिणी जो भाग आहे त्या भागांना तुरळक ठिकाणी पाऊस चालू राहील. अन्यथा छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याही भागांना पाऊस राहणार नाही. आणि उद्यापासून काही भागांना धुई, धुके, धुरळे व द्रव रूपात वदळ, आपण म्हणतो ते वदळ वगैरे, अशा पद्धतीची कंडिशन ही पुढील 8 दिवस राहील. त्यानंतर एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात डेव्हलप झालेलं होणार आहे आणि ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जाणार आहे. त्यामुळे हलक्या स्वरूपाचं आभाळ हे 28, 29, 30, 31च्या आसपास राहील आणि तेव्हा पुन्हा मात्र धुई येण्याचे चान्सेस राहील. बघा शेतकरी मित्रांनो, आता 24 तारखेपासून पावसाळा हा संपणार आहे. आत्ताच्या कंडिशनला कमी दाब हा दक्षिण भारतावर गेलेला आहे. संभाजीनगरपासून जवळपास 23 डिग्री सेल्सिअसपर्यंत दक्षिणेला सूर्य हा दक्षिणेला कलल्यामुळे महाराष्ट्रावरती, छत्रपती संभाजीनगरवरती कमी दाब हा राहणार नाही. जवळपास 25 डिग्रीच्या खाली जर सूर्य दक्षिणेला गेला की महाराष्ट्रातून पाऊस हा रजा घेत असतो. त्याचप्रमाणे 23 डिग्री, 23.5 डिग्रीच्या खाली हा सूर्य आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरपासून गेलेला आहे. त्यामुळे सूर्याची किरणं हे तिरपी पडल्यामुळे कमी दाब हा छत्रपती संभाजीनगरला पडणार नाही, कमी दाब हा होणार नाही. आणि त्यानंतर मात्र 35 ते 45 दिवसांनी या पद्धतीने दर 45-35 दिवसांनी एक कमी दाब या जाईल आणि हलक्या मध्यम स्वरूपाचा शेडकावा हा पुन्हा 35 ते 45 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये येत राहील, अशी वरुणराजाची इच्छा पण आहे. बघा, सूर्य हा जसा दक्षिणेला जातो तसा महाराष्ट्रावरती कमी दाब निर्माण होत नाही. कमी दाब नसल्यामुळे महाराष्ट्रावरती पाऊसही येत नाही. आणि दक्षिण भारतात कमी दाब आत्ताच्या कंडिशनला ॲक्टिव्ह आहे, कारण की दक्षिण भारतात अद्यापही सूर्याची किरणं जास्त तिरपी नाही. त्यामुळे तिकडे पाऊस पुढील 1 ते 1.5 महिना ॲक्टिव्ह राहणार आहे आणि त्यानंतर पुन्हा तिकडलाही पाऊस हा रजा घेईल आणि पुन्हा जून महिन्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होईल. आपल्या जवळपास 69 वर्षाचा आपण आत्तापर्यंत अभ्यास केला आणि 69 वर्षात आपण सरासरी काढली की न्यूट्रल कंडिशनमध्ये किती पाऊस पडतो, ला निनामध्ये किती पाऊस पडतो, अल निनोमध्ये किती पाऊस पडतो, या सर्वांची जर सरासरी जर काढली तर छत्रपती संभाजीनगरला पुढील वर्षीही 108% पाऊस पडण्याचे चान्सेस हे पुढील वर्षी आहे. तेव्हा शेतकऱ्यांचे चांगले दिवस यावर्षीही आहे.
आणि पुढच्या वर्षीही चांगले दिवस आणि त्याच्या पुढच्या वर्षीही न्यूट्रल कंडिशन राहिली तर त्याच्या पुढच्या वर्षीही चांगला पाऊस पडण्याचे संकेत हे आजच मी तुम्हाला सांगतोय. कारण की मी जवळपास 69 वर्षाचा माझा अभ्यास झाला टोटल कंप्लीट. त्या 69 वर्षात जवळपास अल निनो कंडिशन ही जवळपास या 50 वर्षात जवळपास 12 आणि 69 वर्षात जवळपास 17 ते 18 वेळेस लानिना अल निनो कंडिशन आली सॉरी. आणि या अल निनोच्या कंडिशनमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस दुष्काळाचं सावट हे महाराष्ट्रावरती, मराठवाड्यावरती आणि छत्रपती संभाजीनगरवरती आलेलं होतं. जेव्हा अल निनो कंडिशन येते तेव्हा सगळ्यात जास्त फटका हा अवर्षणग्रस्त भागांना होतो आणि लानिना जेव्हा कंडिशन येते तेव्हा या भागात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे पुढच्या वर्षी जे आहे तर 108% पाऊस पडण्याचे चान्सेस पुढील वर्षी आहे. याची शेतकऱ्यांनी यावर्षीच नोंद घ्यायची आहे आणि पुढील वर्षाची पुन्हा तयारी करा. यावर्षी सगळं शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे साधनं वाढवा. शेतीचे जे आपल्याला वस्तू पाहिजे ते साधनं वाढवा आणि शेतीचं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे जास्त लक्ष द्या. आणि या वर्षीच्या जो उत्पन्नातून मिळालेला पैसा राहील तो पुन्हा शेतीत इन्व्हेस्ट करा आणि जसं उत्पन्न जादा येईल अशा अवजारे वगैरे सगळं खरेदी करून शेतीचे उत्पन्न वाढवा आणि योग्य कामास पैसे लावा. मी काही एवढा मोठा नाही तुम्हाला हे सांगण्यासाठी, पण कसं आहे शेतकऱ्यांचा खरंच कोणी वाली नाही. एक हवामान तज्ज्ञ आहे, ते सतत सांगतात की शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. त्या पद्धतीचं आपण शेतकऱ्यांसाठी हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत माझ्या जवळच्या सर्व व्यक्तींना हा जो व्हिडिओ बघता यांना सर्वांना मी वेळोवेळी तुमच्या नुकसानीपासून वाचवेल याची मी गॅरंटी घेतो. कारण की मी परफेक्ट हवामानावर अभ्यास करतो आहे. जवळपास रोज 5-5, 6-6 कधी-कधी 8-8, 10-10 तास मी रोज अभ्यास करून परफेक्ट हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न आपणास करतो आणि पुढेही करत राहील. शेतकऱ्यांसाठी आपण जो हा अंदाज देतो हा विविध मॉडेल्सवरती बघून अंदाज काढतो. सॅटेलाईट इमेजवरती अंदाज काढतो आणि ढगांची घनता, ढगांची दाटी, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग आणि कोणत्या पद्धतीचे ढग निर्माण झाले या ढगांवरती आपण परफेक्ट अभ्यास करतो. कोणते ढग किती पाऊस पाडतात किती नाही या सर्वांचा गुणाबेरीज करून आपण परफेक्ट हवामान अंदाज काढत असतो आणि यानुसारच आपण अंदाज देतो. नुसता मॉडेल्स बघून आपण अंदाज देत नाही. कारण की मॉडेल्सचं कसं असतं आत्ताच्या कंडिशनला पाऊस दाखवता मॉडेल आणि पाऊस येतच नाही आणि पुन्हा 4 तासानं सांगता की उत्तर महाराष्ट्राकडे वळाला, दक्षिण महाराष्ट्राकडे वळाला. अशा पद्धतीचं मॉडेल्सचं पण काम आहे. त्यामुळे आपण परफेक्ट हवामानाचा अंदाज हा मॉडेल, सॅटेलाईट इमेजेस आणि एक मॉडेल्स नाही आपण विविध मॉडेल्सचे पैसे भरतो आणि विविध मॉडेल्सवरती आपण अभ्यास करतो आणि ढगांवरती अभ्यास करतो, कमी दाबावर अभ्यास करतो. विविध ठिकाणी जाऊन आपण तापमान घेतो आणि तिथला पण अभ्यास करून आपण परफेक्ट हवामानाचा अंदाज घेत असतो. जिथे जास्त पाऊस झाला तिथं मी आवर्जून जाऊन हजेरी लावतो आणि बघतो तिथं कशामुळे पाऊस जास्त झाला, काय झाला. आपल्याला अद्यापही काही कारणं आपल्याला समजत नाही. आपण याच्यात आणखी भर काढणार आहोत आणि जे परफेक्ट हवामानाचे अंदाज आहे ते परफेक्ट पॉईंट आपण काढणार आहोत आणि आणखी याच्यापेक्षाही परफेक्ट अंदाज देण्याचा प्रयत्न आपण पुढील वर्षी करणार आहोत. सध्या आपण थांबतोय. धन्यवाद.